मिरज येथे कुत्र्याने चावा घेतल्याने एका 12 वर्षीय शालेय विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली असून यामुळे सदर विद्यार्थ्याला 4 चाचणी पेपरला बसता आले नसल्याने त्याचे शैक्षणिक नुकसान झाले आहे। त्यामुळे कुत्र्यांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जमीर शेख आक्रमक झाले होते। मिरजेत आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराविरुद्ध महापालिकेत महिलांसहित महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मिरज महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांना धारेवर धरून कुत्र्यांचा बंदोबस्त करावा यासह अनेक प्रश्नांचा भडीमार करून कायमस्वरूपी मिरजेमधील मोकाट कुत्री धरण्यात यावीत म्हणून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांशी महिलांनीही आक्रमक पवित्रा घेत मागणी केली आहे। यावेळी महापालिकेचे आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे यांनी संबंधित विभाग प्रमुखाला संपूर्ण मिरज शहरात डॉग व्हॅन फिरवून मोकाट कुत्र्यांना बंदी करण्याचे आदेश दिले। महापालिकेचे आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्याबरोबर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांची 1 तास संघर्षमय चर्चा चालू होती। कुत्र्याने चावा घेतलेला जखमी शाळकरी विद्यार्थी बरकत चौधरीला बरोबर घेऊन कार्यकर्त्यांनीही आक्रमक पवित्रा घेतल्याने अधिकाऱ्यांना काय उत्तर द्यावे हे सुचत नव्हते। शालेय विद्यार्थ्यावर कुत्र्याने जो हल्ला केला त्यामुळे तो शालेय विद्यार्थी 4 चाचणी परीक्षेच्या पेपरला मुकला आहे। विद्यार्थ्याच्या या शैक्षणिक नुकसानात जबाबदार कोण असा जाबही महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांनी अधिकाऱ्यांना विचारला। यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्याने कार्यकर्ते शांत झाले। या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांनी केले। यावेळी सौरभ राजपूत, साद गवंडी, अनिकेत नरगुंदे, नसीर शेख, सलमा एडावीकर, इरफान चौधरी, रुकया चौधरी, नुरबी इनामदार, शकील शेख, मुमताज समधोळे, गुलाम रसूल शेख, शाहनवाज चौधरी, फिरोज कोतवाल, इरफान इनामदार, यासीन शेख, साबेरा चौधरी, हुसेन जमादार, अदाबुन्निसा चौधरी, मंसूर इनामदार, शरीफ शरीकल कसलत, इम्तियाज चौधरी, उमर कडगावकर सहित महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। मी मिरज महानगरपालिका येथे बरकत इरफान चौधरी इयत्ता 6वी मध्ये शिकणाऱ्या मुलाला मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे असणाऱ्या एका वॉचमॅनच्या घरी पाडलेले 2 कुत्र्याने तावा घेतलेला आहे। याला एकट्याला तावा घेतलेला नव्हता, याच्याबरोबर आणि असणाऱ्या दोघांना तावा घेतलेला आहे आणि महानगरपालिकेला आम्ही इथं निवेदन दिलं आहे। कारण साहेब आरोग्य अधिकारी ताटे साहेबांना आता आम्ही निवेदन दिलं आहे की साहेब ते काय आहे काय नाही ते विषय जरा बघा। कारण कसं तुम्ही इथं ऑफिसमध्ये असताय आणि मोकाट कुत्री रस्त्यावरती आहेत, लहान मुलं बाळे रस्त्यावरती फिरणार आणि लहान मुलं रस्त्यावरती खेळायला वगैरे जाणार, क्रीडांगणामध्ये खेळायला जाणार आणि मुलांना कुत्र्यांचा वगैरे चावा वगैरे घेतलेला आहे। गंभीर दुखापत झालेली आहे, याचे पेपर होता तरी लागलेले आहे। याचं शैक्षणिक नुकसान झालेलं आहे आणि याचं पूर्ण दुखापत पण झालेलं आहे। शैक्षणिक नुकसान हे फार मोठं नुकसान आहे आणि महापालिकेला एवढं निवेदन दिलेलं आहे की मी साहेब कुत्र्याचा बंदोबस्त लवकर करावा आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये जे काय तुम्ही जे ठेकेदार आहेत, ठेकेदाराने जे नेमणूक केलेलं जे काय ते वॉचमॅन आहे त्याला नोटीस काढावं आणि तिथं काय ते कुत्रं आहे काय नाही ते पकडून महापालिकेने काय कारवाई करायचं ते करावं, आमची एवढी विनंती आहे। असं नाही केलं की आम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना, आयुक्त असू दे, उपायुक्त असू दे आणि असू दे यांच्या कॅबिनमध्ये कुत्रं सोडणार, कार्यालयामध्ये कुत्रं सोडणार, महापालिका आवारामध्ये कुत्रं सोडणार आणि यांना रस्त्यावरती फिरू देणार नाही, एवढंच मी आवाहन करतो। क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत कांबळे। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।